सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। आज 6 ऑगस्ट सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिकचे, सर्व प्राथमिकचे शिक्षक या ठिकाणी त्यांचा आक्रोश या ठिकाणी सादर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न या ठिकाणी सातत्याने शिक्षकांसमोर येत आहेत। पहिला विषय म्हणजे जवळजवळ 2016 साली शिक्षकांना अनुदान दिलेलं आहे, परंतु ते टप्पा दिलेला आहे 20%, 40% आणि जवळजवळ आज 8-9 वर्ष होत आहेत 60% ते बांधव आलेले आहेत। त्यांना प्रचलितप्रमाणे 100% अनुदान मिळणं गरजेचं आहे। हा तसा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याच पद्धतीनं 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या शिक्षकांच्या नेमणुका झालेल्या आहेत ते विनाअनुदानित होते, अंशतः अनुदानित होते, त्यांना विशेषतः जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने कट ऑफ डेट लावलेली आहे 1 नोव्हेंबर 2005 च्या अगोदरच्याला जुनी पेन्शन आणि नंतरच्याला नवी पेन्शन अशी ही तारीख आहे। परंतु महाराष्ट्र शासन ज्या अगोदरची लोक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे, परंतु शासन तुम्ही विनाअनुदान होता, तुम्ही अंशतः अनुदानित होता, म्हणून तुम्हाला जुनी पेन्शन योजना देता येणार नाही। त्यासाठी आमचे भाई बांधव सुप्रीममध्ये पण गेलेले आहेत। उद्या 7 ऑगस्टला सुप्रीमचा त्या ठिकाणी तारीख पण आहे। शासनाने त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अफिडेव्हिट दाखल करावं या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळामध्ये बैठक पण आहे। शिक्षक आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार दत्तात्रय सावंत सर, जम्मू अभ्यंकर बापू दराडे साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्की आज काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय टप्पावारीच्या संदर्भामध्ये आणि पेन्शनच्या संदर्भामध्ये होईल अशी अपेक्षा आहे। शासन जुलवत ठेवलं शिक्षकांना, काय वाटतं? निश्चितपणे जुलवत ठेवलेला आहे। निश्चितपणानं या ठिकाणी आजच्या मोर्चामुळं टोटल सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। सर्व शिक्षक बांधव, सर्व मुख्याध्यापक आणि सर्व संस्थाचालक या 15 मागण्या या ठिकाणी आम्ही बोर्डावरती लिहिलेल्या आहेत। या शासनाला जाग येण्यासाठीच आज सर्व महाराष्ट्रभर हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। निश्चितपणानं सर्व आमचे नेते मंडळी, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि सर्व आमदार, आसगावकर आमदार, त्यानंतर सर्व महाराष्ट्रातील पदवीधर शिक्षक सगळे माजी आमदार या ठिकाणी आज मंत्रालयात बैठक चालू आहे। निश्चितपणानं आज शिक्षकाच्या आणि संस्था चालकाच्या काही पदरात पडण्याची शक्यता आहे। आम्ही शासनाकडे आज या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं आज तर पॉझिटिव्ह बघतोय आणि निश्चितपणानं शासनानं आम्हाला शिक्षकाला न्याय द्यावा, कारण 15-20 वर्ष झालं शिक्षक या ठिकाणी विनाअनुदान तत्वावर आहेत। ज्यांना 20% मिळालंय त्याला त्याचा पुढचा टप्पा मिळाला आहे, ज्याला 40 मिळालंय त्याचा पुढचा मिळाला आहे। यासाठी आणि शिक्षक या संस्था चालकाचे जे काही वेतन आहे तर अनुदान आहे आले होते शिक्षक सगळ्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातले, इतर सोलापुरी आणि इतर 35 जिल्हा आहेत। एकूण 36 जिल्ह्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रात सुट्टी दिल्या, सगळ्या सुट्टी दिलेल्या आहेत। सुट्टी म्हणण्यापेक्षा आज आम्ही शाळा बंद ठेवली आणि आजचा दिवस हा आम्ही सगळे रविवारी 11 ते 5 भरून काढणार। विद्यार्थ्याचं आणि पालकाचं नुकसान त्याचा बोजा आमच्यावर डोक्यावर आम्ही घेणार नाही। त्यांना ज्ञानदानाचं काम करायचे करणारच आहे आणि शासनाला जागे मोठ्या प्रमाणात शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत। काय मागण्या तुमच्या, काय तुमची भावना आहे? 2005 पूर्वी जे शिक्षक आहेत त्यांना, त्यानंतरचे जे शिक्षक आहेत त्यांना जुन्या पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे। बऱ्याच वेळेला शासनाकडे त्यांना मोर्चे करून सुद्धा त्या अजून शासनानं बघितलेलं नाही। त्यासाठी शिक्षकांच्यावर हा जो अन्याय आहे हा थांबला पाहिजे। याशिवाय जे विनाअनुदान तत्व आहे, पुढे असतील किंवा इतर मित्र अनुदान आहे, हे अजूनही शासनानं आपल्याला दिलेलं नसल्यामुळं हा मोर्चा इथं आयोजित केलेला। शिक्षक रस्त्यावर उतरले, काय भावना आहेत? किती वर्षापासून तुमची मागणी आहे? शासन काय आता महाराष्ट्र शासनाचं हे नाकर्तेपणाचं धोरण या गोष्टीला सगळे जबाबदार आहे। यात सर्वच राज्यकर्ते आले। सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष, मी या सर्व शासनकर्त्याचा निषेध करतो, जेणेकरून पवित्र क्षेत्रामध्ये यांनी राजकारण आणून हे क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचं काम या शासनाचं धोरण आहे। पवित्र
पोर्टल बंद करणे, शिक्षकेतर कर्मचारी बंद करणे या सर्व गोष्टीचा निषेध करून ही माध्यमिक शिक्षक संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने सर्व राजकीय नेत्यांचा मी निषेध करत आहे.